नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत। आज दिवस आहे मंगळवार, म्हणजेच अनंत चतुर्दशी। अनंत चतुर्दशीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आरोग्यदायी जावो हीच गजानन चरणी प्रार्थना। आणि आज आहे गणपती विसर्जन। कालचा दिवस सोमवार होता, काल गणपती बाप्पाचे जेवण झाले आणि आज आहे गणपती विसर्जन। तर आता गणपती विसर्जनाची तयारी सुरू झाली। काला बनवून घेणार आहे लायांचा आणि नंतर आरती करून घेणार आणि नंतर विसर्जन करण्यासाठी नदीवर जाणार। तर चला तर मग समोरची विसर्जनाची तयारी दाखवते तुम्हाला। काल्यासाठी लाह्या, शेप, पोहे, डाळिंबाचे दाणे, ओलं नारळ, मिरची, सांबार, लिंबाचं लोणचं, आंब्याचं लोणचं, साखर आणि थोडंसं मीठ टाकून छान फिरवून घ्यायचं आणि त्याचा काला तयार करायचा। आणि त्यानंतर मग आरती करून घेतली। लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तोंड। आरती झाल्यानंतर गणपती बाप्पाला 5 जणांनी हात लावून उचलून घेतले। साइड हो नका, अरे साइड हो ना, गुढी चालली काय कोणाची उचलून घ्या। एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला, 1 2 3 4 गणपती का जय जयकार, बोलो गजानन महाराज की जय। एक लाडू चंद्रावर, गणपती बाप्पा उंदरावर, हळूहळू या रे, मोरया मंगल मूर्ती मोरया। आता चालले नदीवर, 1 2 3 4 गणपती का जय जयकार, बोलो गजानन महाराज की जय। Find the real me. So let's go. अशा तऱ्हेने गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत आम्ही नदीवर पोचलो। आणि नदीवर पोचल्यावर तिथे खूप गर्दी होती। बाप्पाला ठेवण्यासाठी नगर परिषदेने खूप छान तयारी केली होती, कारण नदीत खाली उतरण्यासाठी खूप मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत। बाप्पाला खाली घेऊन उतरता येत नाही, त्यामुळे त्यांनी स्टेज तयार केले होते। त्या स्टेजवर बाप्पाच्या मूर्तीला ठेवून आरती केली आणि त्यानंतर बाप्पासोबत मोदक, लाडू, दहीभाताचा नैवेद्य द्यावा लागतो शिदोरी म्हणून। ती मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना स्फूर्ती जय वेद रत्न खचित Find the real. त्यानंतर सर्व मुलांनी गणपती बाप्पाच्या कानात आपल्या इच्छा सांगितल्या। पुढच्या वर्षी येताना आमच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे असे सांगितले। आणि त्यानंतर मग गणपती बाप्पाला विसर्जित करण्यासाठी नेले। अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आम्ही कशा प्रकारे विसर्जन केलं हे तुम्हाला सांगितलं आहे। गणपती विसर्जन केल्यानंतर गणपती बाप्पाचे जानवे आणि थोडीशी रिंती आणायची घरी आणि नंतर त्याची पूजा करून आरती करून घ्यायची आणि मग सगळ्यांना प्रसाद वाटायचा। अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथेच संपला आहे। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।